नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर हणिंगळे. मी सायकॅट्रिस्ट म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ, डी ॲडिक्शन स्पेशलिस्ट म्हणजे व्यसनमुक्ती तज्ज्ञ आणि सेक्स थेरपिस्ट म्हणजे लैंगिक समस्या तज्ज्ञ म्हणून गेली 10-12 वर्ष मी मिरज येथे प्रॅक्टिस करत आहे. मी आमचे स्वतःचे 70 बेडचे निर्मल व्यसनमुक्ती केंद्र चालवत आहे आणि या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आम्ही विविध प्रकारच्या व्यसनांचा जसं की दारू, तंबाखू, सिगरेट, गुटखा, भांग, गांजा, चरस किंवा ब्राऊन शुगर अशा अनेक प्रकारच्या व्यसनांचा आम्ही इथं इलाज करत आहे. आज मी तुम्हाला पेशंटला ट्रीटमेंट दिल्यानंतर, खास करून अल्कोहोलसाठी, दारूसाठी आम्ही ट्रीटमेंट दिल्यानंतर कोणत्या प्रकारची काळजी नातेवाईकांनी, पेशंटने घेतली पाहिजे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. जसं की पेशंटला आम्ही ज्यावेळी एखादा पेशंट आमच्याकडे येतो त्यावेळी OPD बेसिसवर ट्रीटमेंट द्यायची किंवा ॲडमिट करून द्यायचं असा हा एक निर्णय घेतला जातो. आणि ट्रीटमेंट चालू केल्यानंतर आम्ही साधारणपणे 3-4 प्रकारची औषधं आम्ही देतो. जसं की दारू बंद झाल्यानंतर दारू पिण्याची इच्छा म्हणजे असं म्हणू शकतो विड्रॉल स्टेट मॅनेज करण्यासाठी दारू बंद झाल्यानंतर जो त्रास होतो तो त्रास होऊ नये म्हणून आम्ही औषधं चालू करतो. त्यानंतर दारू पिण्याची इच्छा होऊ नये म्हणून जसे की अँटी क्रेविंग ड्रग्ज आम्ही म्हणतो, तर त्या प्रकारची औषधं आम्ही चालू करतो. आणि त्याच्यानंतर दारू बंद झाल्यानंतर 5 ते 6 दिवसानंतर आम्ही अँटी थेरपी म्हणजे ॲव्हर्जन थेरपी, ज्या औषधामुळं रिॲक्शन होत नाही पण ती औषधं चालू केल्यानंतर जर पेशंटनं दारूचं सेवन केलं किंवा व्यसन केलं तर त्या व्यक्तीला त्रास होतो. जसं की अंग लाल होणं, उलटी होणं, मळमळणं, चक्कर येणे, अंगावर रॅश उठणे, फिट येणे, कधी कधी ही रिॲक्शन जास्ती प्रमाणात होऊन जीवाला पण धोका होऊ शकतो. लक्षात ठेवा की हे औषधं चालू केल्यानंतर रिॲक्शन होत नाही, तर त्याच्यावर जर दारू पिला तर ही रिॲक्शन होत असते. मग आता नक्की कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे नातेवाईकांनी किंवा पेशंटनं? तर सर्वप्रथम हे लक्षात घ्या की व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि बऱ्याच पेशंटला वाटतं की मी ते स्वतः कंट्रोल करू शकतो, पण तसं होत नाही. मॉडरेट टू सिव्हिअर म्हणजे मध्यम टू तीव्र स्वरूपामध्ये जर आजार असेल, दारूचं व्यसन असेल, तर त्या अशा पेशंटना ट्रीटमेंटचीच गरज आहे. नाहीतर बरेच जण असं म्हणतात की बायकोनं शपथ घातली, आईनं शपथ घातली, मुलांची शपथ घातली किंवा पंढरपूरची माळ घातली म्हणून आमची दारू सुटली असं म्हणतात. पण तसं नाही. हे अर्ली स्टेजमध्ये माइल्ड केसेसमध्ये असं इमोशनली स्ट्रॉंग होऊन हे सुटू शकतं, पण मॉडरेट टू सिव्हिअर केसेसमध्ये ट्रीटमेंटची आवश्यकता नक्कीच आहे. कारण जरी पेशंटची इच्छा झाली मनानं सोडायची तरी शरीर साथ देत नाही. मग कारण दारू बंद झाल्यानंतर हात थरथर कापतात, भीती वाटते किंवा कानात आवाज ऐकू येतात, तर हे होऊ नये म्हणून ट्रीटमेंट देणं जरुरी आहे. त्यामुळं ट्रीटमेंट चालू केल्यानंतर ह्या औषधं जी असतात ही औषधं साधारणपणे 9 ते 10 महिने, आम्ही असं म्हणतो की 1 वर्ष कमीत कमी औषध घ्यायला पाहिजे. याचं कारण असं की दारू पिण्याची इच्छा जी मेंदूमध्ये आहे ती इच्छा साधारणपणे 9 ते 10 महिने राहते आणि त्यामुळं ट्रीटमेंट ही 1 वर्षभर घेणं जरुरी आहे. मग नातेवाईकांनी काय केलं पाहिजे? तर आमची सर्वांना एक सल्ला असतो की घरी गेल्यानंतर हे औषध देण्याची जबाबदारी नातेवाईकांनी घेतली तर याच्यात उत्तम आहे. कारण पेशंटला थोड्या दिवसांनी पेशंट असं म्हणू शकतो मी आता दारू सोडलेली आहे, मला औषधांची काय गरज, म्हणून पेशंट हा औषधं कमी जास्त करू शकतो किंवा बंद करू शकतो. त्यामुळे कमीत कमी 1 वर्ष तर औषधं ही घेतली पाहिजे आणि नातेवाईकांनी स्वतःच्या सुपरविजनमध्ये स्वतः औषधं काढून दिल्यास रिझल्ट किंवा पेशंटला व्यसनमुक्तीसाठी मदत ही चांगली होऊ शकते. त्यामुळं पेशंटच्या नातेवाईकांना लक्षात ठेवा, वर्षभर औषधं ही रेग्युलर घेतली पाहिजेत. काही पेशंटना 1.5 ते 2 वर्ष औषधं लागू शकतात, तर ती कंटिन्यू केली पाहिजेत. दारूबंदीच्या औषधानं रिॲक्शन होत नाही, तर दारू पिल्यानंतर रिॲक्शन होत असते. ही रिॲक्शन कमी ते जास्त स्वरूपात होऊ शकते. त्यामुळं दारूचं सेवन टाळायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त अल्कोहोल कंटेंट असलेले जे प्रोडक्ट्स असतात, जसं की काही सॉफ्ट ड्रिंक्स आहेत, कोल्ड्रिंक्स आहेत किंवा आफ्टर शेव लोशन आपण लावू नये किंवा खोकल्याचं पातळ औषध आहे ते पण आपण टाळलं पाहिजे किंवा बॉडी स्प्रे यांचा सुद्धा आपण वापर टाळला पाहिजे. घरातून बाहेर जाताना, परगावी जाताना
स्वतःकडे पुरेशी औषधं आहेत का ही जरूर बघा, कारण औषधं 1-2 दिवस जरी बंद झाली किंवा सापडली नाही, कमी पडले, शॉर्ट असेल तरीही पेशंटला परत पिण्याची इच्छा होऊ शकते. त्यामुळं औषधं जेवढे दिवस आपण गावाला जाणार आहे त्यापेक्षा जास्ती आपल्याकडं औषधं असलेलं हे उत्तम. त्याच्यानंतर मी म्हटलं की 9 ते 10 महिने आठवण असते, त्यामुळे त्यांना प्रत्येक क्षणी काही सण किंवा काही क्षण असतात, जसं की वाढदिवस असेल, बर्थडे पार्टी म्हणतो, किंवा धुळवड असेल, होळी असेल, किंवा बरेच जण गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळी पार्टी करतात. म्हणजे याचा बर्थडे, त्याचा बर्थडे, अशा पद्धतीने वेगवेगळे क्षण असतात आणि ते आयुष्यामध्ये बरीच वर्ष दारू पित असल्यामुळं हे क्षण प्रत्येक वर्षी येतात आणि त्यामुळे प्रत्येक वर्षी प्रत्येक क्षणाला ह्याची दारूची आठवण येऊ शकते. त्यामुळं हे जे प्रसंग आहेत, जसं यात्रा जत्रा असेल, हे सुद्धा प्रसंग शक्यतो टाळले पाहिजेत. औषधही कंटिन्यू केलीच पाहिजे, पण साधारणपणे 1 वर्षभर आपण ह्या गोष्टींची काळजी आपण जरूर घ्यायला पाहिजे. नंतर काय की साधारणपणे ज्यावेळी भूक लागते त्यावेळी सुद्धा एकदम तलब काही जणांना होत असते. त्यामुळे आम्ही हंगर म्हणजे भूक लागू देऊ नका. थोडं थोडं होईना तुम्ही खात राहा. म्हणजे भूक लागेल म्हणजे समजा की 7 वाजलेत आणि भूक लागली, 9 वाजता मी जेवणार असं म्हणू नका. तर काय ब्रेड असेल, बिस्किट असेल, जे काही समोर असेल किंवा जे अवेलेबल असेल ते तुम्ही नक्की खावा. म्हणजे पोट भरलेलं नेहमी ठेवा. प्यायची इच्छा झाली तर लगेच गोड पदार्थ खावा. यामध्ये सुद्धा काही पेशंटचं म्हणणं आहे की तलप ही कमी होते. स्वतःला राग येऊ देऊ नका. स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवा. म्हणजे राग आल्यामुळे सुद्धा कधी कधी रिॲक्शन ज्याचे असते त्या रिॲक्शननं परत दारू पिण्याकडे त्याचा कल वाढू शकतो. तर राग येऊ देऊ नका. एकटे राहू नका. मिळून मिसळून राहा. मित्रांसोबत कंटिन्यू राहा. आम्ही असं म्हणत नाही की मित्रांची सोबत सोडा. तुम्ही म्हणाल ते मग मित्र आग्रह करतील. आम्ही म्हणतो की मित्र हे सर्व चांगलेच आहेत, त्यांची सवय वाईट आहे, मग ती सवय आपण काही घेऊ नका. तर मित्रांची सोबत ही कंटिन्यू ठेवा. नातेवाईकांच्या मध्ये म्हणजे आपला वेळ घालवा आणि दमछाक होण्यासारखं असं कोणतंही काम करू नका. म्हणजे फार झेपल तेवढंच काम करा. म्हणजे तुम्हाला सध्या जो 1 वर्षभर आहे ही आपण ही काळजी ही घेतली पाहिजे. आणखी बऱ्याच जणांचे असा प्रश्न असतो की BP शुगरचा त्रास आहे आणि ह्या गोळ्या चालतील का. तर आम्ही सर्व प्रकारचे टेस्ट केलेलेच असतात. म्हणजे जसं की रुटीन ब्लड टेस्ट केले असतात, लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन टेस्ट केलेले असतात. जरूर पडल्यास आम्ही फिजिशियनचं मत घेतलेलं असतं, सोनोग्राफी केलेली असते, एक्सरे काढलेला असतो. तर ह्या सर्व तपासणी केल्यानंतर आम्ही फिजिशियनचं मत घेतलेलं असतं. त्यामुळं आमची औषधं चालू ठेवून ह्या ज्या काही निगडीत असलेल्या जे काही आजार आहेत, जसं BP असेल, शुगर असेल, फिटचं असेल, तर हे सुद्धा औषधं आपण कंटिन्यू करायला काही हरकत नाही. मग आणखी काही पेशंटना शंका येते की झोपेत लघवी होते, असं काही जणांचं ऑब्झर्वेशन आहे. तर काही वेळा ह्या औषधामुळं होत असतं. तर तुम्ही त्वरित डॉक्टरांना भेटा. तर डोस ॲडजस्ट करून याच्यातून आपण बाहेर पडू शकतो. काहींची तक्रार अशी असते की डिस्चार्ज झाल्यानंतर पेशंटला झोप येते, फार झोप येते, सुस्त होतं असं म्हणतो. पण घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. कारण सुरुवातीला ट्रीटमेंटचा भाग म्हणून ही औषधं दिलेली असतात आणि जसे जसे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते, जसं जसं दारूचं प्रमाण कमी होतं, बंद होते पूर्ण, तसं तसं शरीर नॉर्मल व्हायला लागतं. आणि शरीराची गरज ही औषधांची कमी व्हायला लागते. त्यातून हे शरीराचे जे सिग्नल्स असतात की झोप जास्ती यायला लागले किंवा सुस्त होतो, काही पेशंटना तोतरं बोलणं व्हायला लागतं. तर अशा वेळी आम्ही ह्या पेशंटचा डोस हा कमी करतो. त्यामुळे नातेवाईकांनी घाबरायचं नाही. त्वरित तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता, आमच्या हॉस्पिटलला येऊ शकता. म्हणजे डोस ॲडजस्ट करून आपण याच्यातून बाहेर पडू शकतो. काही पेशंटना थोडं गोंधळल्या अवस्थेत जाऊ शकतो. तर या गोंधळलेल्या अवस्थेत ह्याची बरीच कारणं असतात. सर्वप्रथम महत्त्वाचं कारण म्हणजे पेशंटना शंका घ्यायला हरकत नाही की पेशंटनं दारूचं सेवन केलं का बघायला पाहिजे. पेशंटनं दारूचं सेवन केलं नसेल तर काही पेशंटना तंबाखू, गुटखा किंवा तंबाखूचा पदार्थ काही जण खातात. माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की गुटखा खाल्ल्यानंतर थोडं पेशंटला गोंधळल्या अवस्थेत जातो किंवा जुलाब लागतात किंवा तो इरिटेबल किंवा बेचैन होतो, भीती वाटते म्हणतो. तर हे सुद्धा आपण लक्ष द्यायला पाहिजे. तसं काय झालं तर तुम्ही त्वरित आम्हाला भेटा, डॉक्टरांना भेटा. म्हणजे आम्ही तुमच्या जे काही त्याच्या प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यातून बाहेर आपण पेशंटला पाडू शकतो. याच्यानंतर कधी कधी थोडे दिवस झाले की पेशंट एकदम गोळ्या बंद करतो.
तर लक्षात घ्या की नातेवाईकांचं पहिली स्टेप ही आहे की पेशंटनं औषध बंद केल्यानंतर लगेच आम्हाला इन्फॉर्म करा, आमच्याशी संपर्क करा. नातेवाईक हे लगेच संपर्क करत नाहीत. याचं कारण असं की पेशंटनं जर औषधं बंद केली तर पेशंटनं दारू लगेच पिला तर आमच्याशी संपर्क करतात. पण पेशंटनं औषध बंद केलं आणि त्याच्यावर जर पेशंट त्यानंतर जर दारू पित नसेल तर नातेवाईक स्वतःचं समाधान सुद्धा करून घेतात आणि पेशंट पण. काय की औषधं तर बंद आहेत आणि पेशंट दारू पण पित नाही, म्हणजे चाललंय ते चांगलं चाललंय असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात आणि मग अचानक 15 दिवसांनी किंवा महिन्यानी किंवा 2-3 महिन्यांनी तो एकदम दारू प्यायला लागतो. याचं कारण काय, मी मगाशी सांगितलं, 9 ते 10 महिने त्याच्यामध्ये आठवण राहू शकते. त्यामुळे ही ट्रीटमेंट ही 1 वर्षापेक्षा जास्तीही घेतो की नाही हे नातेवाईकांनी बघणं हे अतिशय जरुरी आहे. आणि त्याच्यानंतर पेशंटला, आता पेशंट कसं एकदम औषध बंद करत नाही. मग नातेवाईक काय म्हणतात, पेशंटनं गोळ्या बंद केला आणि तो दारू प्यायला लागला. तर असं होत नाही. याचं कारण असं की बघा, पेशंट आमच्याकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर किंवा ॲडमिट केल्यानंतर पेशंट हा घरी जातो, व्यवस्थित औषध घेत असतो आणि दारू बंद असते आणि पेशंटला हळूहळू वाटायला लागतं की आता काय गरज नाही, औषधांची गरज नाही, मी कंट्रोल करू शकतो, सोडू शकतो. मग हळूहळू पेशंट आपल्या वागण्यातून हा बदल दाखवतो. कोणता बदल? पेशंट म्हणतो ठेव तिथेच, टेबलवर ठेव, मी नंतर औषध घेतो. काही वेळा म्हणतो की मी अर्धीच घेतो, 1 वेळचंच घेतो, मला फार झोप येते, तिथंच ठेव, मला औषधांची गरज नाही, असे सिग्नल्स द्यायला लागतो. म्हणजे पेशंटच्या डोक्यामध्ये औषध घेण्याची इच्छा नाही किंवा तो बंद करायचा प्लॅन आहे असे हे सिग्नल्स आहेत. म्हणजे धूर येतोय, आग लागण्याची शक्यता आहे असं नातेवाईकांनी ताबडतोब लक्षात घेतलं पाहिजे. याचा अर्थ काय की पेशंटच्या डोक्यामध्ये गोळ्या बंद करायची इच्छा आहे किंवा प्लॅन आहे, म्हणजे थोड्या दिवसात दारू पिण्याची रिस्क आहे. त्यामुळे ताबडतोब त्या पेशंटला फोर्सफुली काहीतरी सांगून आमच्याकडे ट्रीटमेंटला घेऊन या. पेशंटनं अचानक बंद केला तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा. काय करू शकतो, आमचे इमर्जन्सी नंबर आहेत, कॉन्टॅक्ट नंबर आहे, आम्हाला भेटा. पेशंट येत नसेल तर आम्हाला भेटा, आम्ही तुम्हाला मार्ग दाखवू. काहीही करून पेशंटनं कंटिन्यू 1-1.5 वर्षापर्यंत ट्रीटमेंट घेतो की नाही हे लक्ष नातेवाईकांचं म्हणजे असणं हे अतिशय जरुरी आहे. आणि दुसरं असं की ह्या औषधं चालू करणे कंटिन्यू काय करायला पाहिजे, कारण तलब तर 1 वर्षभर राहू शकते. आणि दुसरं असं की तलब कमी होण्याचे जे मेडिसिन्स असतात, अँटी क्रेविंग ड्रग्ज म्हणजे म्हणतो, ह्याचे 4-5 प्रकार आहेत. मग काहींना एका औषधानं फरक पडतो, म्हणजे अँटी क्रेविंग एक औषध वापरलं त्यांना पूर्ण तलब जाऊ शकते. काही वेळा ट्रीटमेंट घेतल्यानंतर 15 दिवसाने 20 दिवसाने पेशंट म्हणतो मला पिण्याची इच्छा झाली तर त्यावेळी परत तुम्ही आम्हाला भेटा, आम्ही दुसऱ्या प्रकारचं औषध चालू करतो. परत पेशंटची इच्छा झाली पिण्याची तर आम्ही 3ऱ्या प्रकारचं औषध, 4थ्या प्रकार, असे 4-5 प्रकारचे औषधं, म्हणजे ह्या सर्वांचा वापर करून आपण पेशंटची पूर्ण तलब घालवू शकतो. त्यामुळे ह्या जशी आवश्यकता आहे तशी आम्ही औषधं देणार डॉक्टर म्हणून. प्रत्येकालाच सगळी औषधं एकाच वेळी देऊ शकत नाही आणि प्रत्येकाला सगळी औषधं लागतील असं नाही. काही पेशंटना 100% फरक पडतो एकाच औषधानं. लक्षात घ्या, व्यसन हा मानसिक आजार आहे आणि 100% गॅरंटी कोणतेही हॉस्पिटल, कोणताही डॉक्टर व्यसनमुक्तीसाठी घेऊ शकत नाही. आमच्याकडे वैयक्तिक सक्सेस रेट 92 ते 94, 90 to 94% आहे, माझा अनुभव आहे. याचं कारण असं की 5% आम्हाला फेल्युअर काय आहे, कारण हेच रेग्युलर आमच्याकडे येत नाहीत, आम्हाला भेटत नाहीत. औषधं व्यवस्थित घेतो की नाही नातेवाईक बघत नाहीत, किंवा औषधं व्यवस्थित देतो, आम्ही व्यवस्थित आहे, तुम्ही पण व्यवस्थित आहे, तरीही पेशंटची तलब जात नाही. मग त्यासाठी मी मगाशी म्हटलं की 2ऱ्या प्रकारचं औषध, 3ऱ्या प्रकारचं औषध, ही औषधं आम्ही देण्यासाठी तुम्ही आम्हाला संधी द्यायला पाहिजे.
आणि ह्या संधी मिळाल्यानंतर आम्हाला व्यवस्थित ट्रीटमेंट करण्यास सुरुवात करतो आणि पेशंटची ह्या व्यसनापासून मुक्तता होण्याची हा सक्सेस रेट हा वाढतो. त्यामुळे ही औषधं कंटिन्यू ठेवायला पाहिजे. आणि दुसरं, मानसिक आजार. काही जणांना मानसिक आजार असतात, जसं स्किझोफ्रेनिया आहे, बायपोलर मूड डिसऑर्डर. ह्या आजारामध्ये पेशंटला कळत नाही त्यांचं काय चुकलंय. त्यामुळे सुद्धा जर मानसिक आजार जर स्ट्रॉंग असेल तर त्यांना दारूबद्दल चांगलं वाईट काहीही कळत नाही आणि ते कंटिन्यू परत पिण्याची रिस्क राहणार. त्यामुळं मानसिक आजाराची सुद्धा ट्रीटमेंट आवश्यक आहे. आणि ज्यांना मानसिक आजार आहे, मूड डिसऑर्डर आहे, अशा लोकांना जर दारूचं व्यसन असेल तर नक्कीच रेग्युलर ट्रीटमेंट घेण्यासाठी अडथळे हे येऊ शकतात. त्यामुळे दारूची ट्रीटमेंट आहे कमीत कमी 1 ते 1.5 वर्ष घ्यायला पाहिजे. नातेवाईकांनी जागं राहायला पाहिजे. पेशंटने एकदा सुद्धा औषध घेतलं नाही तर लगेच आमच्याशी संपर्क करा. म्हणजे आम्हाला पुढच्या जे सेकंड लाईन, थर्ड लाईनची जी ट्रीटमेंट आहे ही आम्हाला करण्यास संधी मिळते आणि आम्ही पेशंटला व्यसनापासून मुक्तही करू शकतो. आणखी तुम्हाला काही शंका असतील ह्या ट्रीटमेंटच्या बाबतीत तर तुम्ही जरूर आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.nirmalvyasnmuktikendra.com हे आमच्या संकेतस्थळाला तुम्ही जरूर भेट द्या. यामध्ये आम्ही आमच्या सायकॉलॉजिस्टचे, काउन्सिलरचे, असिस्टंट डॉक्टर्सचे नंबर आहेत. काही तुम्ही तुमच्या वैयक्तिक शंका विचारू शकता. आमच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही प्रत्यक्ष येऊन भेटू शकता. काही शंकेचं निरसन तुम्ही करू शकता. आणि इमर्जन्सी नंबर जे आहेत हे आम्ही ह्या ट्रीटमेंटच्या वेळी आम्ही इमर्जन्सी काही डॉक्टरांचे सुद्धा नंबर दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला काही अचानक त्रास झाला, काही रिॲक्शन आली तर तुम्हाला आम्ही फोनवर काही मदत करू शकतो. आयडियली फोनवर ट्रीटमेंट करणं काही जण ॲक्सेप्ट करतात, काही करत नाहीत. पण पेशंटच्या भल्यासाठी आम्ही तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही तुम्हाला फोनवर हे सल्ला देऊ शकतो. धन्यवाद.